पुणे लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अनिल जाधव यांच्या प्रचारार्थ आज पुण्यामध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब आंबेडकर यांची भव्य सभा संपन्न झाली। यावेळी अकिल मुजावर, अश्विनी लांडगे, लियाकत खान, सुजात आंबेडकर, साहिल आंबेडकर, अशोक सोनवणे, संतोष शंखद, दिशा पिंकी शेख, देवेंद्र तायडे आदी मान्यवर उपस्थित होते। मी सांगतो याला निवडणुकीमध्ये 23 तारखेमध्ये आपण भरवत मत मला निवडून द्या, साहेबांना साथ द्या आणि साहेबांच्या संधी मला दिल्लीमध्ये पाठवा, पार्लमेंटवर पाठवा आणि ते पार्लमेंटमध्ये काय जायचं संविधान वापरायचं, त्या संविधानासाठी मला तिथं पाठवा। साहेबांनी वडाळाचा हक्क दिलाय, त्या वडाळाला पाठवा। वडाळांच्या 12 बुरुती बहुजन समाजाचा कोणता हक्क निर्माण होईल आणि एवढंच मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या 23 तारखेला आपण भरवत मत निवडून द्याल आणि पुणेकर आपला घरचा सदस्य, आपला मुलगा, आपला भाऊ, आपल्या घरातला खासदार म्हणून निवडून द्यायचा एवढं मी सांगत इथं थांबतो। जय भीम, जय महाराज, जय गुजरात। या देशामध्ये लोकशाही रुजायची असेल, या देशामध्ये लोकशाही फुलवायची असेल तर ही लोकशाही कुटुंबांमध्ये काही झालेली आहे, घराणेशाहीमध्ये काही झालेली आहे। तिला मुक्तता दिली तरच इतकी लोकशाही फुलू शकते आणि सामान्य माणसाचा प्रश्न सुटू शकतो। मला एक जणांनी सांगितलं तसं मी पक्ष तर सोडणार नाही, पण या निवडणुकीमध्ये तुमचाच प्रचार करणार। आणि म्हटलं तुला तिकीट देणार नाही, तर म्हणजे त्यांचा बापने मला तिकीट देते। म्हटलं का? त्या कुटुंबशाहीला तुम्ही आग लावताय आणि मी तिला असताना आता तेल ओतत बसलेलो आहे। किंवा मी तेल टाकू नये म्हणून मला आता तिकिटाचा विचारणा चालू झाली, विधानसभा लढणार का? मी त्यांना म्हटलं लोकसभा होऊ द्या, मग मी सांगतो तुम्हाला। आणि म्हणून मित्रो, अनिल जाधव, नवनाथ पडळकर आणि त्याच्याच बरोबर ओवा या तिघांनाही आपल्याला प्रचंड मताने विजयी करायचा आहे। या तिन्ही उमेदवारांची निशाणी, या तिन्ही उमेदवारांची निशाणी, या तिन्ही उमेदवारांची निशाणी, या तिन्ही उमेदवारांची निशाणी कपाशी समोर बटन दाबून आपण या सगळ्यांना विजय करा हे आव्हान मी आपल्याला करतो आणि थांबतो।